ज्या 10 वॉर्डामध्ये आता निवडणुका होत आहेत त्या 10 वॉर्डातले पूर्ण 20 उमेदवार इथं उभे आहेत इथं आहेत तिथं सगळ्यांची नावं आता घेणार नाही। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शाहीर दादा रशीद भाई आता सगळ्यांचे नावं घेणार नाही, वेळ अधिकचा झालाय, मला बरोबर 50 मिनिटं मिळत आहेत। मित्रांनो, नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यातली निवडणूक आहे। साधारण 5 दिवसापूर्वी आपण गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपला जाहीरनामा आपण जाहीर केला किंबहुना आपण प्रकाशित केला तो, आणि त्या जाहीरनाम्यामध्ये या गेवराई शहराच्या संदर्भातलं भविष्यात तुम्ही शीतलताईला निवडून दिलं, या 20 सदस्यांना निवडून दिलं, या गेवराई शहराच्या विजन गेवराई शहराच्या बाबतीतलं विजन काय ते मी त्या जाहीरनाम्यामध्ये अतिशय सुस्पष्ट केलेलं आहे। या गेवराई शहरात आज साधारण 18 वर्ष ज्यांची सत्ता होती त्या गेवराई शहराच्या संदर्भात होय आपण निवडणूक लढवतोय, आपण काय करणार आहोत हे या मायबाप जनतेला कळलं पाहिजे आणि तदनंतर आपण मत मागितलं पाहिजे, ही माझी एक प्रामाणिक भावना आहे। मूळ आम्ही ज्या वेळेस लहानपणाचं या गेवराई शहरातला हे मेन रोड पेठ म्हणायचो आपण याला, आजही मेन रोड म्हणतो, त्या मेन रोडकडे आज पाहिल्यानंतर विचार करावा असं वाटतं की याला आता आपण मेन रोड म्हणायचं का काय। पलीकड रेणुका माताचं मंदिर, त्याच्यानंतर पलीकड अटल परिवाराचं दालन आणि तदनंतर हा मेन रोड बंद पडलेला आहे, वस पडलेला आहे हा मेन रोड। माझी एक प्रामाणिक कल्पना आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे की या मेन रोडवरचे व्यवहार जर काही सुरू करायचे असतील तर आपण एक पाऊल इथं टाकलं पाहिजे, आणि ते पाऊल टाकत असताना या रेणुका मातेचं मंदिर जे काय हे पुढच्या दुकाना बाजूला काढून या मंदिराचं नव्यानं आपण पुनर्जीवन केलं पाहिजे, याचं काम केलं पाहिजे, आणि साधारणपणे 75 लाख रुपयाचा निधी देत या मंदिराच्या संदर्भातलं नव्यानं काम करून इथं जे काही गोरगरिबाचे मंगल कार्य आहेत ते तिथं व्हायला पाहिजे।